चला आपण ही चर्चा पुढे नेऊयात. पुढचा टॉपिक आहे सॅटेलाइट्स वर चर्चा करूयात. सॅटेलाइट उपग्रह. तर सॅटेलाइट्स आर ऑफ टू मेजर कॅटेगरीज. वन इज नॅचरल सॅटेलाइट, नॅचरल आणि आर्टिफिशियल. नॅचरल दिस कॅटेगरायझेशन इज नॉट न्यू टू अस, आपण लहानपणापासून शिकतोय. सॅटेलाइट म्हणजे बेसिकली काय, असा एखादा एंटिटी जो एका दुसऱ्या एंटिटीच्या अबाउट रोटेट करतो, त्याला सॅटेलाइट म्हणतात. आणि बाय अँड लार्ज सॅटेलाइट ऑब्व्हियसली इज स्मॉलर दॅन द पेरेंट ऑब्जेक्ट अबाउट विच इट इज रोटेटिंग. तर नॅचरल सॅटेलाइट आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट असे दोन मेन प्रकार पडतात. नॅचरल सॅटेलाइट म्हणजे ऑब्व्हियसली विच आर नॉट मॅन मेड, नॅचरली विच आर देअर इन दिस युनिवर्स सिन्स टाइम वी कॅन एव्हर calculate and remember. For example, we have one moon. Moon is Earth's natural satellite. Similarly, Saturn has some 13, 14, 15. Jupiter has many more satellites like this. Saturn has the ring. आता त्याला ॲस्ट्रॉइड म्हणतात, सॅटेलाइट हा शब्द वापरत नाहीत. बट द नॅचरल सॅटेलाइट्स, मून्स, टायटन इज वन ऑफ द नॅचरल सॅटेलाइट्स ऑफ दिस Saturn. Then there is artificial, man-made, which we make and then we send across ahead. तर हे सॅटेलाइट पाठवायची गरज का पडते? बघा, हा अर्थचा सरफेस आहे. मला जे कम्युनिकेशन होतं, लक्षात घ्या सॅटेलाइटचे बरेच प्रकार आहेत आणि आपण त्यातले काही प्रकार जे आपल्या सिलेबसच्या स्कोपमध्ये आहेत ते समजून घेऊ. सगळ्यात पहिला सॅटेलाइटची गरज का पडते हे बघू. पहिला आर्टिफिशियल सॅटेलाइटची गरज का पडते, वाय इट इज रिक्वायर्ड. आता हा अर्थचा कर्वेचर आहे, सरफेस आहे, आणि समजा इथं टॉवर आहे. मला काय करायचं आहे, इथं टॉवर, आता मी फार एक्झॅगरेट करून मोठी फिगर काढली. अर्थच्या सरफेसच्या अगेन्स्ट टॉवर हा फक्त असा एक डॉटच होईल, इट ॲज बिग ॲज दिस. पण मी तुम्हाला एक मोठा टॉवर काढतो, दिस टॉवर. मला काय करायचं आहे, या पॉईंटपासनं एखादा सिग्नल या पॉइंटला घेऊन जायचं आहे. इथनं मला इथं सिग्नल घेऊन जायचं आहे. तर हा सिग्नल घेऊन जायचं असेल तर काय करायला पाहिजे, देर हॅज टू बी रेडिओ कम्युनिकेशन, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ॲक्च्युली हा चॅप्टर आपण अजून डिटेलमध्ये शिकणार आहोत. कम्युनिकेशन सिस्टम जो सगळ्यात शेवटी आहे, त्यात आपण AM वेव्स काय, FM काय, आणि ग्राउंड वेव्ह कम्युनिकेशन, सॅटेलाइट, स्काय वेव्ह कम्युनिकेशन वगैरे बरेच डिटेल्स आपण बघणार आहे. तर ते तुम्हाला आता सांगत नाही. तर काय होतं, जर मला हा इथं न्यायचा असेल तर काय करावं लागेल, या सॅटेलाइटची काही तर रेंज आहे ना, म्हणजे या सॅटेलाइटच्या टॉपमोस्ट पॉईंटपासून जर मी अर्थच्या कर्वेचरला टँजंट ड्रॉ केला, असं टँजंट ड्रॉ केला, ओके, टँजंट, तर हा सॅटेलाइट जो आहे तो इतका एरिया कव्हर करू शकतो अर्थचा. कॅन यू इमॅजिन, असा 3D एरिया, इतका अर्थचा एरिया हा टॉवर कव्हर करू शकतो. जितकी या टॉवरची हाईट जास्त तितका जास्त एरिया कव्हर होणार, जितकी टॉवरची हाईट कमी तितका कमी आहे. एखादा टॉवर फक्त एवढाच असेल तर तो फक्त असं टँजंट राहील आणि फक्त इतकाच एरिया कव्हर करेल तो. तुम्हाला कळतंय, ओके. म्हणून टॉवर उंच असतात. जर टॉवर जनरली उंच असतात, इव्हन कधी कधी टॉवर एकदम उंच बांधणं इकॉनॉमिकल नसतं म्हणून गच्चीच्या म्हणजे मोठ्या हाय राईज बिल्डिंगच्या वरती टॉवर बांधलेला असतो. सिटीजमध्ये आपल्याला बघायला मिळेल असं आहे. तर टॉवर उंच बांधण्याची कारण तोच आहे, टॉवर जितका उंच तितका एरिया कव्हर्ड, ब्रॉडकास्टचा एरिया कव्हर्ड जास्त असतो. बरं, पण आता टॉवर उंच बांधायला काहीतरी लिमिटेशन आहे. कारण टॉवर जितकं तुम्ही उंच बांधत जाल तुम्हाला मटेरियल लागेल आणि ते बांधकाम करणं सोपं आहे, अवघड आहे ॲट फर्स्ट, आणि नंतर मेंटेन करणं अवघड आहे. का तर इतक्या हाय विंड्स असतात, त्याला तुम्हाला इतकं रोबस्ट स्ट्रक्चर लागेल. म्हणजे समथिंग लाईक आयफेल टॉवर, तो किती आपल्यापैकी कोणी तिथं गेला असेल फ्रान्समध्ये किंवा तुम्ही व्हिडिओजमध्ये पण बघितलं असेल तर आयफेल टॉवरचा बेस इतका सॉलिड, इतका मोठा बेस आहे आणि ते फार जुना बांधलेला आहे. त्या काळात त्यांनी त्यांचे मेटल्स वगैरे बांधून, इट्स वन ऑफ सच काइंड. असं काय तुम्ही असे आयफेल टॉवर काय गावागावात बांधणं शक्यच नाही आहे रेंज मिळण्यासाठी, कम्युनिकेशनसाठी. तर मग करायचं काय, आपल्याला कम्युनिकेशन जर करायचं आहे, सॅटेलाइटची हाईट उंच घेता येत नाही, टॉवरची हाईट, तर मग काय करा, मग मी काय करतो, हाईट घेता येत नाही वरती, तर इथं सॅटेलाइट ठेवतो एक, इथं असा सॅटेलाइट घेतो. आता हा सॅटेलाइट काय करतो, आता ह्याची हाईट काहीतरी
h आहे. आता ह्याची हाईट फार मोठी आहे ना. आता काय करतो हा सॅटेलाइट, ऑलमोस्ट इतका एरिया कव्हर करू शकतो. इट कॅन कव्हर सच अ लार्ज एरिया. म्हणजे जर अर्थ इथं असेल आणि सॅटेलाइट किती उंच पाठवता येतो, त्याचा ऑब्व्हियसली त्याचा गणित वेगळी आहेत, आपण बघूयात सॅटेलाइटच्या प्रकारावर ठरतं ते. दिस इज अ सॅटेलाइट. सो दिस सॅटेलाइट कॅन कव्हर दिस मच एरिया. म्हणजे ऑलमोस्ट अर्धी पृथ्वी कव्हर केली यांनी, कळतंय. आता हा एकाने कव्हर केला, तसं इथं एक सॅटेलाइट ठेवला तर हा इतकं कव्हर करेल, एरिया कव्हर करेल. इथं असेल तर अजून एक कव्हर करेल. म्हणजे 3-4 सॅटेलाइटनी प्रॅक्टिकली अख्खी पृथ्वी कव्हर होते. कॅन यू इमॅजिन सच अ ह्यूज बेनिफिट. टॉवरने तुम्ही काय करू शकताय? टॉवरने तुम्ही एका टॉवरने हार्डली एखादं गाव, नॉट इवन गाव, एखादा छोटा एरिया कव्हर होऊ शकतो. पण सॅटेलाइट कॅन कव्हर ऑलमोस्ट द अर्थ. आणि असे प्रत्येक देशाचे भरपूर सॅटेलाइटचे तर नेटवर्क आहे. त्यामुळे इथं या अर्थच्या एरियात एखादी क्रिकेटची मॅच चालू आहे जी तुम्हाला इथं लाईव्ह टेलिकास्ट बघायची आहे. की आता सध्या इंटरनेटच्या ह्याच्यामध्ये एनीबडी कॅन लाईव्ह स्ट्रीम फ्रॉम एनी पार्ट ऑफ अर्थ टू एनी पार्ट ऑफ एनी अदर पार्ट ऑफ अर्थ. इट हॅज बिकम अ क्लाउड. आता त्या क्लाउड ची कन्सेप्ट आलेली आहे. म्हणजे झूम क्लाउड जे आपण म्हणतो, नाही क्लाउड मीटिंग, क्लाउड कम्प्युटिंग पण आलेलं आहे. तर आता हे सगळं एक फार मोठं नेटवर्क आहे. आणि हा ॲक्च्युली फार मोठा विषय आहे. याच्यात अख्खा 4 वर्ष मुलं इंजिनिअरिंगचा अभ्यास करतात इंटरनॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. तर आपण ह्याच्यात काय इतके डिटेल्स मला सांगणं या सिलेबसच्या स्कोपमध्ये नाही, आणि मलाही इतके जास्त माहीत नाही आहेत, कारण माझा तो एरिया नसल्यामुळे. पण मला सध्या आपण जे शिकतोय त्याच्या अनुषंगाने तुम्हाला सांगतो. सो विथ सॅटेलाइट्स यू कॅन कव्हर लार्जर एरिया आणि मेक कम्युनिकेशन इज पॉसिबल. दॅट इज द रिझन सॅटेलाइट इज सेंट. मग सॅटेलाइट जितकं बाहेर, जितका लांब जाईल तितका एरिया जास्त कव्हर होणार. पण मग जितका लांब जाईल तितकं मग स्पीड पण कमी होणार, किंवा अटेन्युएशन म्हणजे काय, लॉसेस होणार. असे पण एक प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे पर्सन, अ कंट्री किंवा स्पेस प्रोग्रॅम जेव्हा सॅटेलाइट लॉन्च करायचं असतं तेव्हा दॅट कंपनी, दॅट स्पेस प्रोग्रॅम, दे हॅव टू डिसाईड की सॅटेलाइटचा पर्पज काय आहे. तर सॅटेलाइटच्या पर्पजवरनं तुम्हाला ठरतं की सॅटेलाइट किती लांब ठेवायचा असतो. सॅटेलाइट जर लोकल एरियासाठी हवा असेल, आपल्याला फक्त लोकल सर्व्हेलन्ससाठी हवा असेल, तर ते फार जवळ असतात सॅटेलाइट्स. काही सॅटेलाइट्स असतात ते वेदर सॅटेलाइट्स असतात, कम्युनिकेशनसाठी असतात. त्यानंतर काही इवन डिफेन्स सर्व्हिसेस, सिक्युरिटी सर्व्हिसेस. म्हणजे देर आर मेनी रिझन्स वाय अ कंट्री विल वॉन्ट टू वर्क ऑन सॅटेलाइट्स. आणि आता इवन फॉर सिम्पल कम्युनिकेशन, आता जीपीएस चालतं कसं, इट्स अ व्हेरी फॅन्टॅस्टिक टेक्नॉलॉजी जीपीएस. आपण आपल्याला जीपीएस शब्द इतका ऐकून माहिती आहे. एनीबडी नाउडेज ओपन गुगल मॅप्स अँड लोकेट हिज पोझिशन, यूज जीपीएस. पण हाऊ जीपीएस वर्क्स इज अ फॅसिनेटिंग थिंग. हे सॅटेलाइट्स एकमेकांशी कसं करतात, आता ते नेहमी जात नाही डिटेल्समध्ये, मी परत हरवलं होतं की मग ते 15-20 मिनिटं जाईल आपला. एनिवे, आपण तरी आपल्या सिलेबसमध्ये आहे हे. आपण शेवटचा चॅप्टर जो कम्युनिकेशन सिस्टममध्ये आहे त्यामध्ये आय विल टेल यू हाऊ मोबाईल वर्क्स, सेलफोन त्याला का म्हणतात, त्यानंतर व्हॉट इज सिम कार्ड, हाऊ सिम कार्ड वर्क्स, हाऊ जीपीएस वर्क्स अँड ऑल दॅट स्टफ. वी कॅन गो थ्रू ऑल दिस. सध्या फक्त आपण लेट्स कम बॅक टू आवर ओरिजिनल टॉपिक ऑफ सॅटेलाइट्स, ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट. नॅचरल सॅटेलाइट्स ऑब्वियसली आर नेचर मेड. वी कॅनॉट मेडल विथ इट मच. ॲट द मोस्ट आपण तिथं जाऊ शकतो, थोडा रिसर्च करू शकतो. पण आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर समथिंग विच वी कॅन मेक अँड प्रोजेक्ट इन स्पेस. तुम्हाला कळलं कारण काय आहे, वाय सॅटेलाइट इज यूज्ड. सॅटेलाइट इज यूज्ड बेसिकली टू कव्हर लार्जर एरिया फॉर कम्युनिकेशन पर्पज. कळत आहे. तुम्ही जर या एरिया, आता एका टॉवर इथं असेल आणि तुम्ही या कव्हर्ड एरियाच्या बाहेर गेले तर तुम्ही आउट ऑफ कव्हरेज एरिया जाता. तुमचा मोबाईल सिग्नल दाखवत नाही, किंवा मग इथं अजून एक टॉवर बसवा लागतो, अजून एक टॉवर असतो. म्हणजे हा काय टॉवर करतो, या टॉवरवरनं सिग्नल घेतो आणि परत मोठा एरिया कव्हर करतो. म्हणजे तुम्ही जेव्हा काय करता, या टॉवरच्या रेंजमधनं या टॉवरच्या रेंजमध्ये एंटर करता. कळतं ना. असं हे टॉवर सगळं कनेक्शन असतं. आणि ज्या एरियात कनेक्शन नसतं, रिमोट एरियामध्ये, तिथं तुम्हाला रेंजच येत नाही. शहरांमध्ये वगैरे जास्त रेंज असते, स्ट्रॉंग असते, कारण तिथं टॉवरची संख्या जास्त असते, कारण तिथं डिमांड जास्त असते. विलेजेसमध्ये, लहान एरियामध्ये टॉवर एकदम वीक असतात. आता मी 20 kbps चालतोय कसा बसा स्पीड इथे या ठिकाणी. समहाऊ आय एम स्ट्रगलिंग टू अपलोड दीज व्हिडिओज हिअर. तर असं होतं. सो वाय दिस इज आर्टिफिशियल, आपलं सॅटेलाइटचं मेन
हे कम्युनिकेशन मेन पर्पज आहे. ओके, सॅटेलाइटचे आपल्या या सिलेबसच्या स्कोपमध्ये आपण जे करतो क्लासिफिकेशन, असे 2 क्लासिफिकेशन करता येतात. एक आहे जिओ स्टेशनरी आणि दुसरं आहे पोलर. ओके, जिओ स्टेशनरी अँड पोलर. ओके, बिफोर कमिंग टू दिस माझा एक पॉईंट अजून मिस झाला, तो म्हणजे सॅटेलाइट जे फिरतं तर सॅटेलाइट कसा फिरतो लक्षात घ्या, हे पण अगेन इम्पॉर्टंट आहे. ही अर्थ आहे सॅटेलाइट आणि हा अर्थचा समजा ॲक्सिस आहे. ओके, अर्थ आहे आणि हा अर्थचा ॲक्सिस आहे. अर्थ या ॲक्सिसच्या भोवती अर्थ इज रोटेटिंग. बरं बघा, आता सॅटेलाइट जर मला अर्थच्या भोवती फिरवायचा असेल तर तो सॅटेलाइट कसा, मी मगाशी तुम्हाला लॉजिक सांगितलं, सॅटेलाइट खाली पडायचा नसेल तर त्याचा mg शुड बी कॅन्सल्ड बाय सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, समजा एखादा सॅटेलाइट इथं जात असेल, असा फिरतोय, बारामतीच्या डोक्यावरून जातोय, एनिवे बारामतीच्या डोक्यावरून जाऊ शकतो सॅटेलाइट, पण असा फिरतोय. मला सांगा, इज दिस ऑर्बिट पॉसिबल फॉर अ सॅटेलाइट? आता तुम्ही काय सांगणार आहेत, ॲटलिस्ट ते विचार करा, मला काही तुमचं ऐकता येत नाही. ओके, तर असा सॅटेलाइट ट्रॅजेक्टरी असू शकत नाही का? आता हा असा फिरतोय म्हणजे याच्याला सेंट्रिफ्युगल फोर्स असा लागणार, FC असं लागणार, आणि ह्याचं mg कसं लागणार? mg तरी कधीही सेंटर डायरेक्टर असतं ना. mg इज ऑलवेज डायरेक्टेड टू सेंटर. ओके, आता मला सांगा, कॅन FC कम्प्लिटली कॅन्सल mg? नो. का? mgला मी जर रिझॉल्व्ह केलं तर mgचा समजा हा अँगल थीटा आहे, तर mgचा कॉस थीटा कॉम्पोनंटला FC कॅन्सल करेल, पण व्हॉट अबाउट mg साइन थीटा? ह्याला कॅन्सल करायला y मध्ये कुठलाच फोर्स नाही आहे, म्हणजे मी ह्याला जर y म्हणलं तर कुठलाच फोर्स नाही आहे. सो दिस ऑर्बिट इज इम्पॉसिबल. तुम्हाला कळत आहे का? हे फार महत्वाचं हा पॉईंट. सॅटेलाइट जे अर्थच्या भोवती फिरतात ते अशा कुठल्याही, मी फक्त वरच्या हेमिस्फिअर, अप्पर हेमिस्फिअरच्या वरच्या पोलपाशी फक्त गोल फिरवतो, दॅट इज नॉट पॉसिबल. सॅटेलाइट फिरवायचं जर असेल, सॅटेलाइटची जी ऑर्बिट असते, सॅटेलाइटचं जे प्लेन असतं, दॅट प्लेन मस्ट पास थ्रू सेंटर ऑफ अर्थ. हे फार इम्पॉर्टंट कंडिशन आहे. आणि तुम्ही स्पेशली ऑलिम्पियाड वगैरे जर एम करत असाल तर ऑलिम्पियाडच्या लोकांचा ग्रॅव्हिटेशन सारखा चॅप्टर कुठला फेवरेट नाही आहे. एनिवे, तर हा सॅटेलाइट जर असेल तर सॅटेलाइटची ऑर्बिट असती काय होतं, आता हे सॅटेलाइटचं ऑर्बिट ज्या प्लेनमध्ये आहे, हा आडवा प्लेन, हा दिस प्लेन, हा जो प्लेन आहे, कळतंय का, हा प्लेन शुड पास थ्रू दिस पॉइंट. कळतंय? हां, हा प्लेन तिरका असू शकतो, म्हणजे सॅटेलाइट कॅन मूव्ह, तर हा सॅटेलाइट असेल, अ सॅटेलाइट कॅन मूव्ह इन दिस प्लेन. कळतंय? बट दिस प्लेन ऑल्सो मस्ट पास थ्रू द सेंटर ऑफ अर्थ. असं का? बघा, आता सॅटेलाइट इथं आहे म्हटल्यानंतर इथला mg असा लागू शकतो आणि FC असा लागतो, आणि या केसमध्ये mg अख्खाच्या अख्खा FC कॅन्सल होऊ शकतो आणि तो ऑब्जेक्ट खाली पडत नाही. म्हणजे हे जर मी समोरनं बघितलं, फ्रंट व्ह्यू बघितला, तर फ्रंट व्ह्यू असा दिसतील का? बघा, हा सेंटर आहे अर्थचा, तर सॅटेलाइटचं ऑर्बिट असा असू शकतं. कळतंय? मी समोरनं बघतोय, हे 3D दाखवत नाही, 2D दाखवतो, म्हणजे असा फिरतो सॅटेलाइट. कळतंय का? दिस इज वन ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट. सॅटेलाइट असं असू शकतं, म्हणजे असे इन्फायनाइट ऑर्बिट्स काढू शकतो ना तुम्ही, सेंटरमधून पास होणार आहे. कळतंय? पण ईच अँड एव्हरी ऑर्बिट असं. कळतंय? हे दिस ईच अँड एव्हरी ऑर्बिट शुड पास थ्रू, नॉट ऑर्बिट शुड पास थ्रू, बट द प्लेन ऑफ ऑर्बिट शुड पास थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर. ओके, या का असं का? तर या सॅटेलाइटला बघा, ह्याचा mg असा आहे आणि सेंट्रिफ्युगल फोर्स असा आहे, त्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्स कम्प्लिटली mgला कॅन्सल करू शकतो, जे आपल्याला पाहिजे, कारण तो सॅटेलाइट पाडायचा नाही खाली. ओके, मी मगाशी तुम्हाला सांगत होतो की काय होईल सॅटेलाइट असा फिरत असेल तर, या प्लेन इथनं फिरतोय. आता हे ऑर्बिट सॅटेलाइटचं जर असं असेल तर हे पास होत नाही अर्थच्या सेंटरमधनं. या केसमध्ये सॅटेलाइट इथं असेल तर काय होईल, याचा mg असा आहे टुवर्ड्स सेंटर
आणि सेंट्रिफ्युगल फोर्स असा आहे. हां, आता हे कॅन्सलेशन पॉसिबल होत नाही कम्प्लिटली, आणि म्हणजे हे सॅटेलाइट पडणार कुठे पडणार, किंवा असं ड्रिफ्ट होणार, कळत आहे, टुवर्ड्स द एनी प्लेन पासिंग थ्रू सेंटर ऑफ अर्थ. हा एक पॉईंट लिहून घ्या. सॅटेलाइटमध्ये सॅटेलाइटचं एक खासियत काय, सॅटेलाइट मूव्ज ओनली इन ऑर्बिट्स ऑफ विच प्लेन्स आर पासिंग थ्रू सेंटर ऑफ अर्थ. काही नाही, मी काय फार मोठं स्टेटमेंट सांगितलं नाही तुम्हाला, हे एक फक्त इंग्लिशमध्ये इतकं सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलं, ते इंग्लिशमध्ये सांगितलं. ओके, नाउ लेट अस कम बॅक टू दिस टू वर्ड्स, जिओ स्टेशनरी आणि पोलर. बघा पुढे, जिओ स्टेशनरी. जिओचा अर्थ काय, जिओलॉजी, जिओग्राफी. जिओ म्हणजे भूमी, जिओ यू अंडरस्टँड, अर्थ. स्टेशनरी म्हणजे अर्थच्या दृष्टीने स्टेशनरी असलेला. मला सांगा ह्याची गरज अशी का पडते, वाय यू नीड सम सॅटेलाइट विच इज स्टेशनरी विथ रिस्पेक्ट टू अर्थ. बघा मला सांगा, दिस इज इंडिया, इंडिया, इंडियन सबकॉन्टिनेंट, श्रीलंका वगैरे. नाव दिस इज हिअर इज बारामती अँड हिअर वी आर सिटिंग. आता मला काय करायचं आहे, आय वॉन्ट दिस सॅटेलाइट टू कव्हर इंडिया. फॉर एक्झाम्पल वेदर सॅटेलाइट. मला इफ दिस सॅटेलाइटचा, ह्या सॅटेलाइटचा पर्पज जर इंडियाचा वेदर फोरकास्ट असेल, तर हा सॅटेलाइट गोल फिरतोय अर्थच्या भोवती, तर हा सॅटेलाइट मागेच लपून बसला, इथं गेला, तर त्याचा युजच नाहीये. तुम्हाला कळत आहे, देर इज नो यूज. म्हणजे तो इथनं युएसला कव्हर करेल मोठ्या, आपल्याला युएसला कव्हर नाहीच करायचं आहे, आपल्याला इंडियाला कव्हर करायचं आहे. सो देर इज नो फंक्शन ऑफ दिस सॅटेलाइट अपार्ट फ्रॉम फोकसिंग ऑन इंडिया. सो व्हॉट वी वॉन्ट इज दिस सॅटेलाइट, किंवा आता हा सॅटेलाइट कम्युनिकेशनवाला सॅटेलाइट असतो. कम्युनिकेशन जे आपल्याला इंटरनेट सप्लाय करतो, आपल्याला आपल्या DTH, आपलं जे डिश येतं घरात, आपले डिशचे अँटिना, आपल्याला जर हा सॅटेलाइट फिरत जर असेल, तर आपल्याला दरवेळेला तुमच्या डिशच्या टीव्हीचा जो DTHचा जो असतो तो वरती अँटिना गच्चीवरचा, तो सारखा हलवत बसावा लागेल जर हे फिरत असेल तर. मग ते प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. दररोज सकाळी उठून कोणाला तरी एकाला कामालाच लावायचं, दररोज हलवत राहा दिवसभर, म्हणजे आम्हाला टीव्ही बघता येईल. तर ह्याला काय अर्थच नाही. आणि हा सॅटेलाइट मागे गेला तर सगळं आपलं इंटरनेट बंद, कम्युनिकेशन बंद, फोन बंद, सगळं गुडूप गायब, युजलेस. सो दिस इज कॉल्ड जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. म्हणजे जिओ स्टेशनरी मीन्स वी वॉन्ट दिस सॅटेलाइट टू ओनली कव्हर दिस एरिया, दिस पार्ट ऑफ अर्थ ओनली. म्हणजे ह्याला मागे लपायचं नाहीये. म्हणजे काय झालं पाहिजे, पण अर्थ स्टेशनरी नाहीये, अर्थ गोल फिरतीये, अर्थ गोल फिरतीये. म्हणजे अर्थ ज्या पिरियडनी गोल फिरतीये त्याच पिरियडनी हा पण गोल फिरायला पाहिजे. कळतंय, समथिंग लाईक दिस. इफ दिस इज अर्थ, इफ दिस इज अर्थ, ही अर्थ आहे आणि हा सॅटेलाइट आहे. अर्थ जर असं फिरत असेल तर हा सॅटेलाइट इथं थांबून चालणार नाही. थांबला तर गेला तो मागे बघितलं, त्याचा फायदा नाही मला. म्हणून काय केलं, दिस सॅटेलाइट ऑल्सो शुड मूव्ह अलॉंग विथ अर्थ. कळतंय का? ह्याच्याने काय होईल, आपल्याला ऍट एनी गिवन पॉइंट अर्थ, भारतीय इंडियन सबकॉन्टिनेंटसाठी दिस सॅटेलाइट विल ऑलवेज रिमेन स्टेशनरी. दॅट इज कॉल्ड जिओ स्टेशनरी. असं कुठल्या सॅटेलाइट्सचं असं असतं जे जिओ स्टेशनरी असायला लागतात, कम्युनिकेशन, वेदर सॅटेलाइट, पाऊस कधी पडणार, सायक्लोन येणार, हे सगळं फोरकास्ट करणं, हे सगळे अशा प्रकारचे जे पर्पजवाले सॅटेलाइट असतात, दे आर ऑल जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स. ओके, आता जिओ स्टेशनरी सॅटेलाइटचा एक सिम्पल क्वेश्चन हा टिपिकल असतोच हा, की ही हाईट किती असायला लागते. मला जर जिओ स्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च करायचं उद्या मला करायचं, म्हणजे मी काही करणार नाही माझ्यासाठी, पण जर इस्रोला करायचं आहे तर ही हाईट किती असली पाहिजे. लेट्स सॉल्व द मॅथ. मला सांगा, अर्थचा टाइम पिरियड जो आहे स्वतःभोवतीचा, ऑब्व्हियसली स्वतःभोवतीचा, तोच असला पाहिजे टाइम पिरियड ऑफ दिस सॅटेलाइट असला पाहिजे ना, तरच त्याला जिओ स्टेशनरी म्हणणार आपण. अर्थचा किती आहे स्वतःभोवतीचा, 24 आवर्स. म्हणजे याचा पण काय असला पाहिजे, 24 आवर्स. म्हणजे किती आहे टाइम पिरियड ऑफ, मला सांगा टाइम पिरियडचा आपण मगाशी जे डिराईव्ह केलेलं आहे, किंवा आय कॅन से टाइम पिरियड इज 2 पाय बाय ओमेगा. ओमेगा इज
व्ही बाय आर. जर हे टोटल डिस्टन्स आपण आर मानलं सेंटर ऑफ अर्थपासनं, तर मी काय काय लिहू, मग आय गेट आर इज इक्वल टू 24 व्ही बाय 2 पाय. 24 हे आता हे डिस्टन्स आपल्याला कशामध्ये येईल, मी आर मध्ये ठेवलंय, आरचं मी मीटर पर सेकंडमध्ये केलेलं नाही आहे, मला ते करावं लागेल. आरचं सेकंडमध्ये कन्वर्जन करतो मी. आय मल्टिप्लाय 24 आवर्स बाय 3600. एका तासामध्ये 3600 सेकंड असतात ना, म्हणजे 24 तासामध्ये इतके सेकंड्स. व्ही सी व्हॉट इज क्रिटिकल वेलॉसिटी. ओके, पण मला माहिती आहे टाइम पिरियड किती असतो. टीचा फॉर्म्युला 2 पाय अंडर रूट आर क्यूब बाय जी एम ना. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर क्यूब बाय जी एम. येस ऑर नो. मला आर काढायचं आहे ना, ही हाईट काढायची म्हणजे आर काढायचं आहे. म्हणजे हे सगळं तुम्ही साईड्स फिरवल्या तर मी काय करतो, टी रेस टू 3/2 अपॉन असं करतो, टी बाय 2 पाय रेस टू 3/2. उलट झालं काय, आपल्याला स्क्वेअर करावं लागेल आणि क्यूब रूट काढावं लागेल. 2/3 सॉरी, टी रेस 2/3 इंटू जी एम रेस टू 1/3. काहीतरी घाण कॅल्क्युलेशन आलंय. चला ठीक आहे, करूयात. हे आरची व्हॅल्यू आहे, करता येईल मला आर. बोला, हे 24 इंटू 3600 बाय 2 पाय रेस टू 2/3. जी व्हॉट इज जी, 6.67 इंटू 10 टू पॉवर -11 इंटू एम मास ऑफ अर्थ 6 इंटू 10 टू पॉवर 24 रेस टू 1/3. हे काय येतं बघा, कॅल्क्युलेटर इज हिअर, लेट मी डू इट विथ कॅल्सी. ओके, what is this, 24 into 3600 by 2 pi okay, raised to 2/3. There is something here, into 6.6, well असं करतो, into 6.67 into exponential -11 into 6 into exponential 24. एक्सपोनेन्शियल म्हणजे 10 टू पॉवर असते ती, तुम्ही त्याची काळजी करू नका. रेस टू 1/3. या असं काहीतरी आलं आन्सर आहे. 422975 ठीक आहे. मीटर म्हणजे ओके, किलोमीटरमध्ये किती येतं आहे, 4229. काम करू, 430 इथं घ्या, म्हणजे काय झालं, 42297.5 किलोमीटर. ओके, आता हे 4229 जे आहे, ओके, हे आलं स्मॉल आर. पण मला माहिती आहे स्मॉल आर काय असतो, कॅपिटल आर प्लस एच. म्हणजे एच काय झाली, स्मॉल आर मायनस कॅपिटल आर ना. कॅपिटल म्हणजे रेडियस ऑफ अर्थ, यातनं रेडियस ऑफ अर्थ मी सबट्रॅक्ट करतो. किती रेडियस ऑफ अर्थ आहे, 6400 किलोमीटर. तर काय आलं हे, 35897 किलोमीटर. कळतंय का तुम्हाला हे. नाउ जस्ट लुक ॲट द नंबर. म्हणजे एच इज ऑलमोस्ट 36,000, 35,800 काहीतरी, से 36,000. तर ऑलमोस्ट 36,000 किलोमीटर हाईट आहे. कॅन यू इमॅजिन. म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट किती उंच असतो आकाशात. जो जिओ स्टेशनरी, म्हणजे एखादा तुम्हाला सॅटेलाइट जिओ स्टेशनरी आणायचं असेल तर किती असावं लागेल त्याची हाईट. पृथ्वीपासून किती, एच, ती एच कॅपिटल एच म्हणलं होतं का स्मॉल एच म्हणून, इथं पृथ्वीच्या सरफेसपासून किती हाईट आहे, इतकी. सच अ ह्यूज हाईट, 36,000 किलोमीटर. म्हणजे समथिंग लाईक जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी 30,000. मी जर याला 3000 ने डिवाइड केलं
तर 11.96 येतं, म्हणजे 12. म्हणजे इथनं जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी तुम्ही जर 12 वेळा, म्हणजे इथनं 1 2 3 4 असं 12 वेळा गेला, तर ते तितकं डिस्टन्स विचार करा. असं एक दोरी हातात घेऊन तुम्ही 12 वेळा त्याला चक्कर मारली तर दोरीची लांबी किती लांब होईल, इतका उंच तो सॅटेलाइट आहे. इट्स अ ह्यूज डिस्टन्स, व्हेरी ह्यूज डिस्टन्स. तर दॅट्स हाऊ दिस कॅल्क्युलेशन वर्क्स. आणि त्यामुळे इट्स अ व्हेरी हाय अल्टिट्यूड फॉर जिओ स्टेशनरी. ठीक आहे, ओके. त्यानंतर पुढचा हा झाला एक, ह्याच्यावर हा डायरेक्ट क्वेश्चन असतो. हा एक स्टँडर्ड क्वेश्चन आहे की ॲट व्हॉट हाईट सॅटेलाइट हॅज टू बी प्रोजेक्टेड इन ऑर्डर टू मेक इट जिओ स्टेशनरी. दिस इतक्या हाईटला तुम्हाला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवला मी, कळत आहे? ओके, दॅट इज जिओ स्टेशनरी. देन लेट्स गो टू पोलर सॅटेलाइट्स. पोलर सॅटेलाइट्स कशा असतात? ओके, पोलर सॅटेलाइट्स हे 2 पोल्स आहेत, नॉर्थ पोल आणि हे साऊथ पोल. तर पोलर सॅटेलाइट्स आर डिझाईन टू गो पोल वाईज. ते असे जातात पोलर सॅटेलाइट्स, ह्याला म्हणतात. पोल टू पोल जातात ते व्हर्टिकल. ठीक आहे, ठीक आहे. असे मल्टिपल इन्फायनाईट प्लेन्समध्ये सॅटेलाइट प्रोजेक्ट केला जातो. काही लो ऑर्बिटचे असतात सॅटेलाइट्स, ज्यांना छोटा एरिया कव्हर करण्यासाठी, किंवा एस्पेशली सर्वेलन्सचे सॅटेलाइट्स जे असतात, सेक्युरिटीचे सॅटेलाइट्स असतात की बॉर्डर्स किंवा मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट्स किंवा दुसऱ्या देशांचे जे सर्वेलन्सवाले असतात. तर हे सर्वेलन्स सॅटेलाइट्स हे लो ऑर्बिटचे असतात, सो दॅट दे कॅन टेक व्हेरी डिटेल्ड इमेजेस ऑफ प्लेसेस. आणि एस्पेशली तुमचे जे गुगल अर्थ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालतात. तर इट इज दिस वे इट वर्क्स. ओके, अजून भरपूर ह्याला डिस्कशनला स्कोप आहे की इंटर सॅटेलाइट कम्युनिकेशन कसं होत असतं, आणि सॅटेलाइटचं टाइम कसं कॅल्क्युलेट करतात, GPS वर्क कसं होतं, आपल्या गुगल मॅप कसा वर्क होतो, नेव्हिगेशन जे चालतं, हे ट्रायंग्युलेशन मेथडने कसं ते GPSला कळतं एक्झॅक्टली तुमचे कोऑर्डिनेट्स अर्थवर काय आहेत. इट्स अ व्हेरी फॅन्टॅस्टिक थिंग. आपण हे आता इथं चर्चा थांबवूयात, आणि जेव्हा दुसरा चॅप्टर आपण शिकू, कम्युनिकेशन हा लास्ट चॅप्टर जो असेल, तेव्हा आपण जितका पेशन्स तुमचा आहे त्याच्या प्रपोर्शनमध्ये आपण शेवटपर्यंत जो उरेल शेवटी त्या प्रपोर्शनमध्ये आपण हे चांगलं शिकूयात. ओके, सो फाईन. सो दॅट्स हाऊ सॅटेलाइट्स, त्याची माहिती बेसिक इथे आहे. तुम्ही सगळं लिहून घेताय आय होप. पुढचा स्टार घ्या, एनर्जी ऑफ सॅटेलाइट. सॅटेलाइटचाच सब टॉपिक, एनर्जी ऑफ सॅटेलाइट. बघा, एनर्जी ही अर्थ आहे, आणि देर इज सॅटेलाइट गोइंग अराउंड. सॅटेलाइट इज गोइंग अराउंड. तर मला सांगा, या सॅटेलाइटमध्ये काय काय एनर्जी आहे? सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा एनर्जी म्हणतो तेव्हा मी साऊंड, लाईट असलं काही बोलत नाहीये. व्हॉट आय मीन इज मेकॅनिकल एनर्जी. तर मेकॅनिकल एनर्जीची 2 कॅटेगरी आपल्याला माहिती आहे, ते कायनेटिक आणि पोटेन्शियल. तसं मला काय म्हणता येईल, टोटल एनर्जी ऑफ सॅटेलाइट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल. ॲज सिम्पल ॲज दिस. बोला, कायनेटिक एनर्जी हा कुठल्या स्पीडने जातोय? हा क्रिटिकल वेलॉसिटीने जातोय. आता या ठिकाणी स्पीड म्हणून वेलॉसिटी म्हणून, क्रिटिकल वेलॉसिटीने जातोय. म्हणजे व्हॉट इज क्रिटिकल वेलॉसिटी? हाफ mv² ना. हाफ सॅटेलाइटचं मास जर m आहे तर हे m, आणि v² म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटीचा स्क्वेअर. व्हॉट इज क्रिटिकल वेलॉसिटीचा स्क्वेअर? gm अपॉन r. तुम्हाला कळत आहे? त्यानंतर त्या स्क्वेअर ऑलरेडी केला मी. त्यानंतर PE पोटेन्शियल एनर्जी किती असती? मायनस का घेतलं मी तर? कारण पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह असते ग्रॅव्हिटेशनमध्ये. मायनस जीला रिप्लेस केला ना आपण, कारण ही ऑलवेज अट्रॅक्शनवाली असते. कळत आहे? इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पोटेन्शियल एनर्जी आपण प्लस कधी घेतो तो जेव्हा रिपल्शन होतं, पण ग्रॅव्हिटेशनमध्ये रिपल्शन कधीच नसतं. इट्स ओनली अट्रॅक्शन. त्यामुळे निगेटिव्ह. काय येतं हे? gm/r. आता r काय? समजा अर्थच्या सेंटरपासनं ह्याचा डिस्टन्स r आहे, तर त्याचा r.
ना लुक ॲट दिस. हे सिम्प्लिफाय जर केलं तर मला काय लिहिता येईल, दिस इज -GMM/2R. लुक ॲट दिस. हे हाफ आहे ना आणि हे 1 आहे ना, बाकी सगळा कोएफिशियंट सेम आहे. दिस इज गोइंग टू बी लाईक दिस, जूल. ही काय आहे, टोटल एनर्जी ऑफ अ सॅटेलाइट. ॲज सिम्पल ॲज दिस, सिम्पलेस्ट. ही आहे कायनेटिक एनर्जी, ही आहे पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी. म्हणजे सॅटेलाइट जो फिरतो आहे अर्थच्या भोवती, हां, त्याची ही टोटल एनर्जी आहे. आता ही टोटल एनर्जी ही मासवर डिपेंडंट आहे, कळतं ना. मी अगोदर जेव्हा क्रिटिकल वेलॉसिटी किंवा एस्केप वेलॉसिटी आपण दोन्ही बघितल्या, त्या क्रिटिकल आणि एस्केप दोन्ही वेलॉसिटीज आर इंडिपेंडंट ऑफ मास, पण टोटल एनर्जी इज डिपेंडंट ऑन मास. म्हणजे याला इथं फिरत राहण्यासाठी मला एनर्जी किती द्यावी लागली, म्हणजे इतकी एनर्जी द्यावी लागते ना. ते त्यात आपण सप्लाय जी एनर्जी केली त्याची एनर्जी एवढी आहे. ॲज सिम्पल ॲज दिस, कळतं आहे. दॅट्स इट. हे जस्ट लिहून घ्या. आर आहे. आणि तुम्हाला जर कुठलंही आर जर कॅपिटल आर प्लस एचच्या भाषेत ठेवायचं असेल, कॅपिटल आर अर्थची रेडियस आणि एच काय अर्थच्या सरफेसपासूनची त्याची हाईट, तर यू कॅन जस्ट सिम्पली कीप दिस टोटल एनर्जी ॲज -GMM/2R + H. ठीक आहे ना. सगळ्याच फॉर्म्युलामध्ये या चॅप्टरच्या आर वी कॅन ऑलवेज रिप्लेस लाईक दिस. ठीक आहे, लिहून घ्या. हे पुढे अजून एक छोटी टर्म आहे ती म्हणजे बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी. तुम्ही हा शब्द इलेक्ट्रॉन्सची बाइंडिंग एनर्जी असते ना, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये अजून कुठेतरी बाइंडिंग एनर्जी तुम्हाला माहिती असेल. व्हॉट इज बाइंडिंग एनर्जी? सेम कन्सेप्ट कम्स हिअर. बाइंडिंग एनर्जी म्हणजे या ऑब्जेक्टनी या सॅटेलाइटला किती एनर्जीनी बाइंड करून ठेवलेलं आहे. दॅट इज वन वे यू अंडरस्टँड. अनदर वे टू अंडरस्टँड इज या सॅटेलाइटला किती बाहेरनं एनर्जी द्यायला पाहिजे सो दॅट हा सॅटेलाइट याच्या ग्रॅव्हिटीतनं फ्री होईल. कळतं आहे. तर याच्या बरेच डेफिनेशन काय करता येईल. मिनिमम एनर्जी टू बी given to an orbiting satellite. Okay, so as to make it completely free from Earth's gravitational field. मला सांगा, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासनं याला कम्प्लिटली मुक्त करायचं आहे. याचा अर्थ काय? हे अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0 कुठं होतं? इन्फिनिटीला होतं. याचा अर्थ या मला सॅटेलाइटला कुठं घेऊन जायचं आहे? इन्फिनिटीला घेऊन जायचं आहे. कळतं तुम्हाला? तर या सॅटेलाइटला या ऑर्बिटिंग सिच्युएशनमधनं जर मला घ्यायचं असेल, इन्फिनिटीला न्यायचं असेल, तर मला त्याला किती एनर्जी द्यावं लागेल? त्याला काय म्हणतात? बाइंडिंग एनर्जी. ओके, तर मला सांगा कसं करता येईल? त्याची सध्याची एनर्जी एवढी आहे ना, मायनसमध्ये. या एनर्जीला जर मी एवढ्याच अमाऊंटची एनर्जी त्याला बाहेरनं दिली, सप्लाय केली, तर त्याची टोटल एनर्जी 0 होऊन जाईल. बघा, आता ही टोटल एनर्जी आहे ऑब्व्हियसली. आता मी काय केली, मला काय करायची, ह्याला मुक्त करायचं आहे. मुक्त करायचं म्हणजे काय? आय हॅव टू मेक, फॉर एक्झाम्पल, आता ह्याचा बँक बॅलन्स निगेटिव्ह आहे ना, कळतं आहे? निगेटिव्ह आहे म्हणून हा ह्याच्यावर डिपेंडंट आहे. एक अनालॉजी सांगतो तुम्हाला. ह्याचा बँक बॅलन्स निगेटिव्ह असल्यामुळे हा याच्यावर डिपेंडंट आहे. जर याच्यापासून इंडिपेंडंट करायचं असेल तर काय करा, याचा जो जितका निगेटिव्ह बँक बॅलन्स आहे, म्हणजे यांनी याच्याकडनं जितके पैसे घेतलेले आहेत ते काय करा, याला देऊन टाका. याला जस्ट गिव्ह इट ऑफ. म्हणजे याचा बँक बॅलन्स जो सध्या निगेटिव्हला आहे तो 0 होऊन जाईल. म्हणजे हा आता ह्याच्यावर डिपेंडन्सीची राहणार नाही. अँड देन नाऊ इज फ्री. समथिंग लाईक दॅट. यू अंडरस्टँड? मिनिमम एनर्जी. ओके, त्याच्यापेक्षा जास्त दिली तर जाणारच आहे तो सोडून, पण मिनिमम तेवढी द्यायला पाहिजे. कळतं आहे? म्हणजे बेसिकली बाइंडिंग एनर्जी किती असते? इट इज निगेटिव्ह ऑफ टोटल एनर्जी. कळतं आहे? ओके, आता ह्याची टोटल एनर्जी स्वतःच निगेटिव्ह होती. मग इथे ती व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट केली तर हे निगेटिव्ह आणि हे निगेटिव्ह एकमेकांना निघून जाईल आणि किती वेळ GMM/2R
ही बाइंडिंग एनर्जी झाली. याचा अर्थ एका सॅटेलाइटला मला एस्केप करायचं आहे. सॅटेलाइट निकामी झालाय. सॅटेलाइट इज डेड. इफ आय हॅव टू मेक इट एस्केप, हाऊ मच एनर्जी डू आय हॅव टू नीड? डू आय हॅव टू गिव्ह इट दिस मच? जर मी याच्यापेक्षा कमी एनर्जी दिली तर तो इट वोंट गो टिल इन्फिनिटी. तो कुठेतरी लांब जाईल, परत मागे येईल, अर्थच्या ग्रॅव्हिटीमध्ये सोडून जाणार नाही. तर थेरॉटिकल कॅल्क्युलेशन अशी आहे. तुम्हाला कळत आहे का? ओके. आता त्या तिन्हीची रिलेशन बघा. हे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. पण नाव इफ यू ऑल्सो लुक ॲट दिस टोटल एनर्जी चं एक्सप्रेशन आणि कायनेटिक एनर्जी बघा. हे पण GMM/2R आहे आणि हे पण GMM/2R आहे. फक्त फरक आहे, इथं प्लस आहे आणि मायनस आहे. तरी कधी लक्षात ठेवा, दिस इज ऑलवेज इक्वल टू टोटल एनर्जी इज इक्वल टू, म्हणजे आय कॅन से हिअर टोटल एनर्जी इज मायनस ऑफ कायनेटिक एनर्जी ना, शुड आय से दॅट, आणि इज ऑल्सो इक्वल टू हाफ ऑफ पोटेन्शियल एनर्जी. बघा, पोटेन्शियल एनर्जीचा अर्धा केला तर हे होतं ना, टोटल एनर्जी होते. कळतंय का? ओके. नाउ ब्रिंग दॅट थिंग हिअर. आता हे मायनस टी आहे ना, मायनस टी तर टीच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. हे मायनस असल्यामुळे काय लिहू मी इथं? आय कॅन राईट दिस ॲज KE. आणि आय कॅन ऑल्सो राईट दिस ॲज मायनस PE/2. कळतंय का? बाइंडिंग एनर्जी इज मायनस टी. आता हे मायनस असल्यामुळे काय झालं, त्यांनी हे मायनसला खाऊन टाकलं, म्हणजे KE आलं तर फक्त, आणि PE/2 इथं मायनस येईल पीच्या ठिकाणी. किंवा सरळ असं लिहू कमी, TE इज इक्वल टू मायनस KE इज इक्वल टू PE/2 इज इक्वल टू मायनस BE. कसं लिहा, तुम्हाला रिलेशनशिप कळलं काय करण्यामध्ये. हां, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला फार उपयोगी पडेल. कधी कधी तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ रोटेटिंग सॅटेलाइट इज दिस मच, फाइंड इट्स बाइंडिंग एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी एवढी असेल तर तुम्हाला ते पोटेन्शियल एनर्जीवरनं ते कायनेटिक काढा, मग टोटल काढा, मग टोटलचं निगेटिव्ह उलटा असतो बाइंडिंग एनर्जी. ह्याची गरजच नाही. तुम्हाला डायरेक्टली रिलेशन माहिती आहे. तुम्हाला PE दिली आहे, त्याची अर्धी करा आणि मायनसने मल्टिप्लाय करा, यू गेट बाइंडिंग एनर्जी. तुम्हाला कळत आहे? दॅट्स हाऊ दिस वर्क्स. हे इम्पॉर्टंट आहे. नाऊ विथ ऑल दिस इन बॅकग्राऊंड, आता व्हॉट आर वी लेफ्ट विथ? या चॅप्टरमध्ये काय काय शिल्लक राहिलं आहे? वेटलेसनेस एक राहिला आहे, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. वेटलेसनेस काय, त्यानंतर सॅटेलाइट कम्युनिकेशन हे थेरी वाचा. त्यांनी दिले युजेस ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. एकदम टिपिकल रट्टू सवाल आहे हा. आणि असे बोर्डाच्या शिक्षकांना असे फार आवडतात, पेपर सेटर्सना असे क्वेश्चन. युजेस ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट, लिहा गप्पा. ते जसं वाचून दाखवतो मी. ट्रान्समिशन ऑफ टेलिव्हिजन, रेडिओ वेव्स ओव्हर लार्ज सरफेस, तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलं. ब्रॉडकास्टिंग, मिलिटरी पर्पज, सिक्युरिटी, इंटरनेट, वेदर फोरकास्टिंग, ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स. हबल स्पेस टेलिस्कोप आहे ना. पण ऑब्व्हियसली ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशनला जिओ स्टेशनरी असायलाच पाहिजे, कंपल्सरी नसतं. एनिवे, तो वेगळा आपण ट्रॅक चेंज नको करायला. आणि तो तुम्ही चावी मारायला नाही मला. त्यानंतर सोलार कॉस्मिक रेडिएशन, हे सगळे गप्पा आहेत. काय रिले डिस्ट्रेस सिग्नल फ्रॉम शिप्स, शिप कम्युनिकेशन लिहा ना. ओके. ट्रान्समिट शिप कशाला? मी जरी माझी गाडी इथनं काढायची असेल आणि मला जायचं आहे मंगळवेढ्याला, मला रस्ताच माहीत नाही, तर ते कम्युनिकेशनला पण सॅटेलाइट लागतं. इन ऑल सॉर्ट ऑफ GPS. ठीक आहे. तर नुसतं लिहित बसा निवांत, त्याच्यावर छान गप्पा मारायचे टॉपिक आहे हा, युजेस ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. ठीक आहे. तर ह्याच्याने वी एंड विथ दिस चॅप्टर. फक्त आता वेटलेसनेस जे आहे ते तुम्हाला वेटलेसनेस थोडक्यात मी एक्सप्लेन करतो. काय वेटलेसनेस? तर आपण बरेच व्हिडिओ बघतो गुगलवर, युट्यूबवर, तुम्ही बघत असाल, याच्या अगोदर बघितले असतील. नसेल बघितलं तर आता इथून पुढे नका बघू, या काळात तरी ॲटलिस्ट, कारण त्यात हरून जायची फार शक्यता आहे. वेटलेसनेस, किती लोकांना वेट कमी करायचं आहे? बरेच हात वर आले असतील. ओके. जोशीला तरी वेट वाढवायची गरज आहे माझ्या मते. एनिवे, जोशी ऐकत असेल तर शिव्या घालत असेल माझ्या नावाने, नो प्रॉब्लेम. बघा,
तर वेटलेस आपल्याला व्हायचं आहे सगळ्यांना, पण व्यायाम करायचं नाही. सो व्हॉट डू यू डू? वेटलेस. हाऊ डू फील वेटलेस? गच्चीवर नोडी मारा, सिम्पल. टिल द टाइम यू रीच अर्थ यू आर फिलिंग वेटलेस. पण अर्थ टच झाल्यानंतर मग काय खरं नाही. ते वेट असू दे नसू दे, एकूण एकच आहे. ओके, तर फनी साऊंड इट साऊंड्स, बट ॲक्च्युली दॅट इज ट्रू. व्हेनेवर आता मी ज्या ठिकाणी बसलोय, तुम्ही उभारले बसले, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं वजन जाणवत आहे. का जाणवत आहे? कारण तुम्ही या इन्स्टंटला तुमच्यावर जी लागतोय, mg लागतोय, mg तुमचं वेट लागतंय. mgला तुमच्या मासने डिवाइड करा, म्हणजे तुमचं ॲक्सेलरेशन सध्या डाऊनवर्ड आहे या इन्स्टंटला. पण तुमच्या खालची जमीन जी आहे ती, त्या जमिनीने काय केलेलं आहे, त्या तुमच्या mgला खालनं n दिलेलं आहे, नॉर्मल रिॲक्शन दिलेली आहे. ते दोघे एकमेकांना बॅलन्स करतात. त्यामुळे तुमच्यावर नेट फोर्स 0, म्हणजे नेट ॲक्सेलरेशन पण 0. त्यामुळे राईट नाव व्हिज्युअली तुम्ही खाली ॲक्सेलरेट करत नाहीये, यू आर ॲट रेस्ट. पण समजा तुमच्या खालची जमीन पण तुम्हाला, आता तुमच्या तुम्ही ज्याच्यावर बसलेले आहेत, जमीन, बेड, बेंच, खुर्ची, ज्याच्यावर तुम्ही बसलेले आहेत, तर समजा त्याला तो काय करतोय, तो तुमचं वजन आणि स्वतःचं वजन त्याच्या खाली ट्रान्सफर करतोय. बरं, त्याच्या खाली अजून काय, तर तुम्ही दुसऱ्या मजल्यावर बसले तर त्याच्या खाली अजून एक मजला आहे, त्याच्या खाली अजून एक मजला आहे, खाली घराचं फाउंडेशन आहे, त्याच्या खाली जमीन आहे. म्हणजे हे काय व्हायला लागलं, सगळं वजन mg सगळं खाली जायला लागलं. आणि खालनं जमिनीतनं जी अर्थ आहे, ती अर्थ इज गिव्हिंग यू नॉर्मल रिॲक्शन, तुमच्या अख्ख्या स्ट्रक्चरला सपोर्ट करते. ओके, पण समजा तुम्ही अशा एका रूममध्ये बसले, ज्या रूममध्ये तुम्ही खाली जी लावताय, पण खालची जी रूमची सरफेस आहे, दॅट सरफेस इज नो वेअर अप्लाइंग जी. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही पण खाली जीने ॲक्सेलरेट व्हायला लागले आणि तुमच्या खालची जमीन पण खाली जीने ॲक्सेलरेट व्हायला लागली. कळतंय का तुम्हाला? तर तुम्हाला नॉर्मल रिॲक्शन येणारच नाही. आणि आपल्याला माहिती आहे, मी जेव्हा मेन्सच्या बॅचला मी वेटची कन्सेप्ट शिकवलेली आहे. वेट म्हणजे काय असतं, हे नॉर्मल रिॲक्शन असते बेसिकली. आपण वेट ज्याला म्हणतो, आपला जो एक्सपिरियन्स आहे वजनाचा, तो बेसिकली नॉर्मल रिॲक्शन असते ती. ओके, त्यामुळे आपल्याला आपलं वजन हलकं झालं, कमी झालं, स्पीड म्हणजे आपण ॲक्सेलरेट करतो सो वरती खाली लिफ्टमध्ये, तर आपल्याला जाणवतं, कारण बिकॉज इट इज नॉर्मल रिॲक्शन दॅट वी आर ॲक्च्युली काउंटिंग. ठीक आहे ना? तर वेटलेस सॅटेलाईटमध्ये मला सांगा, वेटलेस फील होण्यासाठी, इफ यू वॉन्ट टू फील वेटलेस, काय करायचं? लोक म्हणतील स्पेसमध्ये जा, एकदम स्पेसमध्ये. पण ही एक एकदम गोड गैरसमजूत आहे. गोड नाही, गैरसमजूत आहे. काय गैरसमजूत आहे? स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी 0 असते, हे चुकीचं आहे. मी तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे ॲट नो पॉईंट इन दिस एंटायर युनिवर्स यू कॅन से ग्रॅव्हिटी इज 0. हां, ग्रॅव्हिटी नेग्लिजिबल असू शकते, कमी असू शकते, बट इट कॅन नेव्हर बी 0. त्यामुळे थेरॉटिकली जरी बघायला गेलं तर स्पेसमध्ये असं कुठलाही पॉईंट नाही आहे ज्या ठिकाणी तुम्ही रेस्टवर थांबले आणि तुम्ही वेटलेस फील कराल. असं होणार नाही. हां, तुमचं वेट कमी जास्त होईल आणि ऑलमोस्ट नेग्लिजिबल पण असेल, कारण तुम्ही एकदम डीप स्पेसमध्ये गेले वगैरे तर. ओके, तिथं आजूबाजूला लाईट इयर्समध्ये जवळपास कोणी नाही आहे, तर दॅट इज पॉसिबल. ओके, पण आपल्या प्रॉक्सिमिटीमध्ये, अर्थच्या प्रॉक्सिमिटीमध्ये तुम्ही जर रॉकेटने वरती गेले आणि तुम्हाला असं वाटत असेल की एका ठिकाणी मला वेटलेस फील होईल, ऑटोमॅटिकली वेटलेस तुम्हाला फील होणार नाही आहे. लक्षात घ्या, तुम्हाला वेटलेस तेव्हाच फील होईल जेव्हा तुम्ही खाली ॲक्सेलरेट करता आणि तुमच्या खालची पण खाली ॲक्सेलरेट करते, खालची जमीन, स्पेसशिप, जे काही आहे, असं तेव्हाच तुम्हाला वेटलेस फील होईल. नाही तर एरोप्लेनमध्ये पण वेटलेस फील व्हायला पाहिजे होतं. एरोप्लेन पण हवेत उडतं ना, एरोप्लेनमध्ये वेटलेस फील होत नाही आपल्याला, कारण एरोप्लेन खाली ॲक्सेलरेट करत नाही. इट इज नॉट अ फ्री फॉलिंग एरोप्लेन. हां, पण तुम्हाला कधी एरोप्लेनचा फ्री फॉलचा एक्सपिरियन्स असेल, जो नसेल कदाचित, एरोप्लेन असं वरनं खाली फ्री फॉल, तर क्रॅश लँडिंगच्या वेळेला असं, तर तुम्ही असेल जरी तर सांगायला तर नसाल. सो आणि लेट अस प्रे, असं काय अनुभव नको कोणाला यायला. पण आपल्याला हा अनुभव कुठे येऊ शकतो? तुम्ही ते जायंट व्हीलमध्ये बसले, तुम्ही ज्या पाळण्यात बसले, तो पाळणावरनं खाली यायला लागलाय. सो ॲट दॅट फ्रॅक्शन ऑफ टाइम, टिल द टाइम दॅट इज हॅपनिंग, यू फील वेटलेस. पोटात गोळा वगैरे येतो लोकांच्या, उलटी पण करतात काही जण. तर तेव्हा वेटलेस फील का होतं? कारण तुम्ही खाली जीने ॲक्सेलरेट करताय, पण तुमच्या खालची जी आहे कंटेनर किंवा व्हॉटएव्हर जमीन, ती पण खाली जीने ॲक्सेलरेट करते. म्हणजे ती पण त्यामुळे ती तुम्हाला नॉर्मल रिॲक्शन देऊच शकत नाही, म्हणून तुम्हाला वेटलेस फील होतं. हां, मग आता सॅटेलाइट या चॅप्टरमध्ये वेटलेस का आलं? लक्षात घ्या, या चॅप्टरमध्ये वेटलेस का आलं? कारण तुम्ही जेव्हा सॅटेलाइटच्या आत असता, तर तेव्हा
सॅटेलाइटवर जो सेंट्रिफ्युगल फोर्स लागतो, ज्यांनी एमजीला बॅलन्स केलं, सॅटेलाइटला बॅलन्स केलं, म्हणून सॅटेलाइट खाली पडला नाही ना, त्याच्या एमजीला एफसीने बॅलन्स केलं. तसंच तुमच्या पण एमजीला एफसीने बॅलन्स केलं. तुम्हाला कळत आहे का? सॅटेलाइटला पण एफसीने बॅलन्स केलं, तुमच्या पण मासला. आणि लक्षात घ्या, म्हणूनच ते इम्पॉर्टंट आहे की त्या एफसीने बॅलन्स करताना एम आणि एम कट होतो, म्हणून ते मास इंडिपेंडंट असतं. म्हणून तुमचं मास कितीही असू दे, असं नाही आहे की एकदम जाडा माणूसाला सुमो जर असेल एका सॅटेलाइटमध्ये तर त्याला वजन जाणवेल, नाही, तो पण वेटलेस फील करेल. आणि एक साधा मुंगी असेल तर मुंगीला पण वेटलेस फील होईल. बिकॉज वेटलेसनेसचं फिलिंग इज इंडिपेंडंट ऑफ मास वेन यू आर इन अ सॅटेलाइट ऑर्बिटिंग अर्थ. कळतंय? आणि ज्या प्रकारे सॅटेलाइटचं मास निग्लेक्ट झालं म्हणून तो खाली पडत नाहीये, त्याप्रमाणे तुम्ही पण खाली पडत नाहीये. कळतंय का? अँड दॅट इज द रिझन इन सॅटेलाइट वी फील वेटलेस. पण एक इमॅजिन करा, तो जो ऑर्बिट करणारा सॅटेलाइट आहे, असं समहाऊ, असं प्रॅक्टिकली होणं शक्य नाहीये, समहाऊ तर फिरणारा गोल फिरणारा सॅटेलाइट, जसं तुम्ही एका व्हिडिओला पॉज करता, असं तुम्ही त्या सॅटेलाइटला पॉज करून टाकलं. म्हणजे ज्या ठिकाणी सॅटेलाइट या इन्स्टंटला आहे त्या ठिकाणी बस इथं थांब, पुढे यायचं नाही, तिथं थांब. तसं थांबलं इवन फॉर अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड, तर काय होईल? त्याचा व्ही झाला 0, म्हणजे mv²/r0, म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स 0. म्हणजे त्याच्यावर फक्त आता काय लागतोय? डाऊनवर्ड mg लागतोय. आणि नाव इट विल स्टार्ट एक्सेलरेटिंग टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ आणि इट विल कोलाइड इन अ व्हेरी टेरिबल वे. तुम्हाला कळतंय? ओके, दॅट्स व्हॉट हॅपन्स इफ अ सॅटेलाइट इमिजिएटली स्टॉप्स ऑर्बिटिंग. पण असं शक्य नाही, कारण वरती स्टॉप करायला कोणीच नाहीये, बरोबर ना? वरती नाही ॲटमॉस्फिअर आहे ना, तिथं बाहेरचे कोणी लोक रस्ता रोको करतायत. सो देर इज नो वे इट कॅन बी स्टॉप. बट इमॅजिनरी, जर कुठला वरचा सॅटेलाइट एका इन्स्टंटला स्टॉप झाला, इट विल इमिजिएटली स्टार्ट ड्रॉपिंग डाऊन अँड इट विल क्रॅश लँड. बेसिकली लँड होणारच नाही, तो खाली येईपर्यंत जळून जाईल, कारण आपल्या ॲटमॉस्फिअरशी त्याचं इतकं घर्षण होईल, इतकं फ्रिक्शन होईल, अँड इट विल जस्ट बर्न ऑफ इन द मिड वे. पण पॉईंट इज दिस. त्यामुळे वेटलेस तुम्हाला कधी फील होतं? वेटलेस फील होतं जेव्हा यू अँड युअर सपोर्ट बोथ आर ॲक्सेलरेटिंग डाऊनवर्ड्स विथ जी. तुम्ही जेव्हा सॅटेलाइटमध्ये असता तेव्हा तुमचं सॅटेलाइट खाली येतोय, सॅटेलाइट बॅलन्स झालेला आहे एफसीने, आणि तुमचं पण मास एफसीने बॅलन्स झालेलं आहे. तुम्हाला कळत आहे? ओके, दिस इज वन थिंग. तुम्हाला अजून थोडंसं एक स्टेपमध्ये कन्फ्यूज करतो मी आता. आपण काय शिकलोय? फ्री फॉल जेव्हा असतो, फ्री फॉल, तुम्ही जेव्हा पाठीला बॅग बांधून वरनं, दप्तर बॅग एकदम हेवी असेल, वरनं उडी मारली कुठनं तरी, गच्चीवरनं वगैरे, असं काय कधी करू नका, पण असं आपल्या फिजिक्ससाठी आपण इमॅजिन करतोय, कोणी उडी मारली तर टिल द टाइम यू आर इन मिड एअर तुम्हाला त्या दप्तरचं वजन जाणवणारच नाही. म्हणजे ती पण वेटलेस फील झाली, वेटलेस कंडिशन झाली. म्हणजे वेटलेस कंडिशन ही फ्री फॉलमध्ये असते की नाही? येस, वेटलेस कंडिशन फ्री फॉलमध्ये एक्सपिरियन्स करते. आणि सॅटेलाइट पण वेटलेस फील करतो. म्हणून सॅटेलाइटची जी पोझिशन असते, सॅटेलाइटची जी मोशन असते ना, ऑर्बिटिंगची मोशन, त्या मोशनला अजून एक शब्द आहे, त्या मोशनला फ्री फॉल सुद्धा म्हणतात. आता हे कन्फ्युजिंग असेल. फ्री फॉल, आपल्याला फ्री फॉलचा एक्सपिरियन्स काय आहे? सोडला पेन, खाली पडला, दॅट इज फ्री फॉल फॉर अस. पण या अर्थाने, कुठल्या अर्थाने? की फ्री फॉलमध्ये पण वेटलेस फील होतं आणि सॅटेलाइट ऑर्बिटिंग असताना ते पण वेटलेस फील होतं. या अर्थाने सॅटेलाइटच्या मोशनलाही फ्री फॉल असा शब्द बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. तुम्हाला जर थोडं अजून एक्सप्लेनेशन हवं असेल तर फ्री फॉल तुम्हाला थोडं एक्सप्लेन करतो. बघा, अर्थ आहे, ओके, हा ऑब्जेक्ट आहे. मी हे सांगतो की सॅटेलाइट ऑर्बिटिंग करत असताना फ्री फॉल पण कसा करतोय. बघा, हा सॅटेलाइट आहे, समजा हा सॅटेलाइट या ठिकाणी फिरत नसता, ऑर्बिट करत नसता, या ठिकाणी स्टेशनरी थांबलाय, तर काय होईल? तो असा फॉल करेल, इट विल फॉल लाईक दिस. ओके, पण आता सॅटेलाइट मूव्ह पण करतोय, सॅटेलाइट मूव्ह पण करतोय आणि फॉल पण करतोय. म्हणजे काय? हा फॉल होऊन इथं खाली येईपर्यंत हा वेक्टर, हा जो डाऊनवर्ड वेक्टर आहे ना, हा वेक्टर या ऑब्जेक्टला खाली ॲक्सेलरेट करेपर्यंत या वेक्टरनी या ऑब्जेक्टला राईटला पण ॲक्सेलरेट केले, म्हणून हा ऑब्जेक्ट या दोन्ही वेक्टरच्या अंडर असा इथं आला. कॅन यू इमॅजिन दिस? ओके, आता बघा, आता हे ग्रॅव्हिटी आहे,
आणि ह्याची वेलॉसिटी अशी आहे. आता ही ग्रॅव्हिटी त्याला अशी खाली घेते. फॉल असाच असतो ना. फॉल इज म्हणजे ऑलवेज टुवर्ड्स सेंटर, नॉट नेसेसरीली व्हर्टिकल डाऊनवर्ड्स. व्हर्टिकल अशीच पोझिशन झाली ना. हा असा वेक्टर त्याला असं इथं फॉल करायचा प्रयत्न करतो आणि हा वेक्टर त्याला गोल इथं खाली घेतो, म्हणजे या इन्स्टंटला खाली घेतो टँजेन्शियल. तर त्यामुळे या दोन्हीच्या इफेक्टमध्ये तो असा इथं आला. कळतंय मॅजिक? आता हे फॉल करतो इथं, पण ह्या वेक्टर पण आहे. हा वेक्टर नसता, समजा हा वेक्टर नसता तर हे नुसतं डायरेक्टली तो धडकलं असतं. पण आता हा वेक्टर पण आहे, त्यामुळे हा दोन्ही वेक्टरच्या अंडर तो परत असा इथं येणार आहे. तुम्हाला कळतंय का? हा इथं येतोय आणि हा वेक्टर आणि हा वेक्टर विल ॲड टू दिस. तुम्हाला कळतंय? म्हणजे अ सॅटेलाइट इज ऑलवेज फ्री फॉलिंग. तुम्हाला हे कळलंय का? सॅटेलाइट म्हणजे आय डोंट नो, आय कॅन परहॅप्स इमॅजिन की दिस माइट कन्फ्यूज समबडी. सॅटेलाइट ऑर्बिट करतो आहेच आहे, पण सॅटेलाइट इज ऑल्सो इन अदर वर्ड्स, असं तुम्हाला बऱ्याच सायंटिफिक किंवा चांगल्या व्हिडिओज, क्वालिटी व्हिडिओजमध्ये तुम्हाला हा शब्द मिळेल की सॅटेलाइट्स दॅट इज अंडर फ्री फॉल. का फ्री फॉल? बघा मला सांगा, सॅटेलाइट कंटिन्युअसली खाली फॉल होतोय. कळतंय का? ती मला इतकी सवय झाली आहे, त्यामुळे मी तुम्हाला सारखं 3-3दा विचारतोय ॲज इफ एक्सपेक्टिंग यू टू से येस ऑर नो. एनिवे, तुम्हाला कळत असेल, व्हेरी नाईस, आय एम हॅपी. जर नसेल कळत तर ग्रुपवर टाका तुम्हाला जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघता तेव्हा. आणि कळत असेल तरी पण टाका, म्हणजे मला कळेल की तुम्ही व्हिडिओ बघता आणि तुम्हाला कळायला लागले. ओके, तर हा सॅटेलाइट खाली पडायचा प्रयत्न करतोय, पण खाली पडेपर्यंत हा पुढे पण जातोय, म्हणजे इथं आला. खाली पडायचा प्रयत्न करतोय, पण पडेपर्यंत हा इथं पण जातोय, म्हणजे इथं आला. कळतंय? अँड दॅट्स हाऊ अ सॅटेलाइट, इन अदर वर्ड्स, सॅटेलाइट इज कंटिन्युअसली फ्री फॉलिंग. ओके, त्यामुळे सॅटेलाइट किंवा त्याच्या आतल्या लोकांना, स्पेस सेंटरच्या आतल्या लोकांना काय फील होतं? वेटलेस फील होतं. फाईन. हे वेटलेसच्या मी भरपूर गप्पा झाल्या. तर तुम्ही काय करा, पुस्तकामध्ये वेटलेसनेस कंडिशन असं दिलेलं आहे फॉर सॅटेलाइट. हे जस्ट गो थ्रू. आय होप माझे सगळे पॉईंट्स ह्याच्यात क्लिअर झालेले आहेत, कव्हर झालेले. फाईन. सो कॉंग्रॅच्युलेशन, आपला हा पण प्रॉब्लेम चॅप्टर टीच करून झालेला आहे. आता तुम्हाला काही प्रॉब्लेम्स देतो. यातले सॉल्व प्रॉब्लेम्स जे आहेत, प्रॉब्लेम नंबर 13, 14 आर्यंतमधले, 12, त्यानंतर 8, 11, हे सगळे प्रॉब्लेम्स बघा आणि आय विल गिव्ह यू ॲडिशनल प्रॉब्लेम्स. चलो, गुड डे, बाय, टेक केअर.